नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये. आज आपण ऑफिसला चाललोय, तर सगळं आपलं ऑफिस वगैरे टूर वगैरे तुम्हाला दाखवतो की ऑफिस कसं आहे. ठीक आहे, तर निघूया आपण ऑफिसला. स्वागत आहे मित्रांनो आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. गाडी काढायला चाललोय आपण, गाडी दाखवतो. आपण गाडी लावली इकडे. भाऊंनो, आत्ताच मामाच्या मुलाचा कॉल आला, त्याला पण यायचं ऑफिसला, तर त्याला मी आणायला चाललोय. आता त्याला घेऊन आपण ऑफिसला निघूया. हा है मोक्ष पुडेकर. अभी हम लोग जा रहे हैं मराठी. अच्छा, मराठी फक्त मराठी मध्ये. गल्लीत ना काढतोय. मग काय त्याला एवढे दिवस काय केलं गावाला ब्लॉग बनवले, आता ते एडिट करून एक एक टाकायचे त्याला किती महिनाभर गावाला. दीड महिना. 12वीची परीक्षा संपली, महिनाभर गावाला. आता सांगितले नाही पेपर कसे गेले, काय नाही, पास होईल का नापास होईल. हा, मला वाटतं फेल होशील, गॅरंटी नाही. अकाउंटच्या पेपर मध्ये. मित्रांनो, आता आपण ऑफिसमध्ये पोहोचलोय. हे आहे आपलं ऑफिस. मोक्ष काटका मारचल. मग काय. नमस्कार मित्रांनो, ऑफिसमध्ये वेळ घालवतोय, थोडंसं काम चालू आहे आणि 2-2:30 वाजता आपण निघू घरी जायला. त्यानंतर जिमला जाणार, नंतर मग जिमवरून घरी, मग घरी पण थोडंसं काम. तर आता थोडासा टाइम स्पेंड करतोय आपण ऑफिसमध्ये. उद्या भीम जयंती आहे, त्यासाठी आपलं सोशल मीडियाचं काम चालू आहे. हे क्लायंटचे जेवढे पण बॅनर वगैरे आहेत ते आपण आता बनवतोय. आता रेडी करून ठेवणार, संध्याकाळी पाठवणार, उद्या ते अपलोड करतील सोशल मीडियाला. त्याचंच काम चालू आहे. ते काम झाल्यानंतर थोडंसं बॅनर वगैरे बनवून झाल्यानंतर आपण घरी जाणार. घरी जाऊन मग जिमला थोडासा टाइम बाहेर घालवणार. नंतर मग घरी जाऊन परत हेच काम आपलं सोशल मीडियाचं. नंतर थोडं जे काय होईल ते आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवूच. हा जो PC आहे आपला, हा PC सध्या आता चालू आहे म्हणजे, पण याला यूज नाही करत आहे सध्या. सध्या माझं काम तर सगळं लॅपटॉपवरूनच होत असते. असं आपलं मोकळं ऑफिस आहे एकदम. तो काय शोर शराबा नाही, काय नाही. आपण पूर्ण इकडे बॅक रोड साईडला आपलं ऑफिस आहे. म्हणजे इथं कोणाचा काय एवढा आवाज नसतंय, एकदम शांत वातावरण आहे. आणि बाहेर पाहिलं ना असं, म्हणजे आजूबाजूला पाहू शकतो तुम्ही, झाड वगैरे, बाहेर एकदम छानशी हवा वगैरे असते, मोकळं आहे एकदम. नमस्कार भावांनो, जेवण करायला या. दुपारचे 2 वाजलेत, जेवणाचा टाइम झालाय, जेवण करतोय. मोगचा उपवास आहे, तर त्याला आज जेवण नाही आहे, दिवसभर काहीच नाही. भावांनो, आता मोक्षला गाडी शिकायची आहे. त्याला गाडी काहीच येत नाही. तर त्याला गाडी शिकायची म्हणून आता त्याला गाडी शिकवायला बॅक रोडला चाललोय. बघू, तो म्हणतो येतोय गाडी, बघू आता किती त्याला गाडी येते चालवता. तर आपण आता बॅक रोडला जाऊ आणि देऊ त्याच्याकडे गाडी. तर मित्रांनो, आता हा गाडी चालवायला घेतली आणि स्टार्ट कर. क्लच नाही बेटा, किक मारणे का, किक मार दे. हां, अरे हे बटन नाही चालू केलं तर बटन चालू कर. हां, पूर्ण बटन चालू करायचं. हा, तू ते किक मार, आता ते चालूच आहे. 1 hour later.
गाडी येते बोलतो पण स्टार्ट नाही, त्यामुळे मी ना बटन स्टार्टर बंद ठेवलंय त्याच्यासाठी. तीच चालू केली आहे म्हटलं, बघा जरा मेहनत घेतली पाहिजे ना गाडी शिकायची म्हटलं. बघा एवढा वेळ झालाय पण गाडी चालू होईना याला. काय राव, चला आता मी स्टार्ट. हळू जा. गेला बाय, गेला गेला. तर काय पाडी तो का काय करतो काय माहिती. आता एकदा याने गाडी पाडली होती इथं ट्रेनिंगला, त्यावेळेस पावसाळा होता. बघू आता काय करतोय. गेलाय गाडी घेऊन. टर्न बिन तर मारल्या बरोबर त्याने. बघू आता. बरोबर कर. हा, गाडीचा आवाज येतोय. आला बघा मागून आता. एक नंबर, एक नंबर. असं ब्रेक नाही मारायचं काय. एवढी कस काय आवाज? हा, एवढा कस काय आवाज? ब्रेकचा आवाज आहे. तर भावांनो, याने थोडी आता गाडी चालवली आहे, थोडा शिकलाय तो, पण क्लचचा जरा प्रॉब्लेम होतो त्याला. तर आपण उद्या परत येऊ, परत त्याला सांगू गाडी कशी चालवायची. ठीक आहे. तर आता आपण ऑफिसला परत जातोय. दुपारच्या पुढं काय आपला ब्लॉग आला नाही, कारण की दुपारी आपल्याला एक बातमी अशी घटना घडली. ती बातमी आपल्या कानावर पडली. चालू ट्रेनमध्ये, ट्रेन खूप स्पीडमध्ये होती. ट्रेनच्या म्हणजे दरवाजामध्ये बसले होते ते डबेवाले होते, थकले होते आणि सर्व मित्रपरिवार होता सोबत. सर्वजण बसले होते, काही जण उभे होते, ते सुद्धा बसले होते. झोप लागली होती त्यांना. आणि प्लॅटफॉर्म आलं होतं. तर जसं अशी बातमी आली की माहिती आली की ते उभे राहिले आणि त्यांचा पाय निसटला आणि ते खाली पडले. ट्रेन खूप फास्टमध्ये होती मित्रांनो. खाली पडले आणि तिथेच त्यांनी आपला जीव गमावला. आणि दुपारीच ती बातमी आपल्याला कळली. खूप म्हणजे हेलावून टाकणारी बातमी मित्रांनो. आत्ताच खाली सगळेजण जमलेत घरी. आम्ही आता सध्या तिकडेच चाललो आहे. तर विशेष करून सर्वांनी जे डेली ट्रेन प्रवास करतात, विशेष करून सुरक्षित राहा, काळजी घ्या स्वतःची. दरवाज्यामध्ये कोणी उभे राहू नका. विशेष करून सर्वजण सीटवरच बसणार. गर्दी असते, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. जास्त गर्दी असली तर अर्धा एक तास लेट झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा, ही जेव्हा घटना होते, अशा प्रकारची घटना जेव्हा होते, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण किती काळजी घ्यायला पाहिजे.